नमस्कार मित्रांनो, मी आता पालिकेच्या भूमी आणि जिंदगी नावाच्या एका विभागात आहे, जो विभाग नागरिकांच्या म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या जीवाशी खेळू शकतो। त्यांचं सर्वसामान्य नागरिकांचं जे आयुष्य आहे त्याच्यामध्ये हॉस्पिटल, त्याच्यामध्ये शाळा, मोकळी जागा, मैदान, क्रीडांगण हे सगळेचे सगळं पुढारी कसे ढापतात, उद्योजक कसे ढापतात, समाजसेवेच्या नावावरती समाजसेवा करणारे जे काही हे आहेत ना, बुरखा परिधान करणारे, कसं शासकीय मालकीच्या जमिनी लाटून कसं त्याच्यावर राजकारण करून जमीन सरकारी, बांधकाम सरकारी खर्चानं आणि हे चालवायला द्यायचं दुसऱ्याच लोकांना, असं एक प्रकरण आपल्याकडे घडलं होतं। मी गेल्या आठवड्यात व्हिडिओ काढला होता। पालिकेची एक शाळा जी गटाराच्या बाजूला आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकचा पोल आहे आणि त्याच्या बाजूलाच 500 मीटरवरती पालिकेचा मोठा भूखंड, त्याच्यावरती पालिकेने शाळा बांधून दिली आणि ती खाजगी संस्था चालवते। ती फाईल ह्या पठ्ठ्यांना सापडत नव्हती, कधी मे पासून सापडत नव्हती। आता त्यांचे उपायुक्तांना घेतले लाईनवरती, आता हे गट्टे शोधलेत, काढले बरं का त्यांनी। आणि मी या महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जिथं जिथं असं पालिकेच्या मालकीचे भूखंड पुढाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी, बिल्डरांनी, उद्योजकांनी, समाजसेवा हे गोंडस नाव धारण करणाऱ्या लोकांनी ढापलेले आहेत, ते सगळेच्या सगळे चिट्टे असे बाहेर काढणारे आणि नागरिकांच्या मालकीचे भूखंड हे नागरिकांनाच सर्वसामान्य माणसाच्या कामासाठी उपलब्ध झाले पाहिजे असं मी बघणार। निवडणुकीच्या वेळी 1000, 500, 2000 रुपयाचं श्रीखंड लोकांना वाटून करोडो रुपयांचे म्हणजे शेकडो कोटी रुपयांचे भूखंड लाटणारे सगळे चेहरे आपण असे फाश करू, पर्दाफाश करू। एक फाईल शोधलेली आहे, शाळा जिथं महापालिकेची मुलं 700 शिकायला पाहिजेत ती जागा आपण शोधली आहे, ती शाळा शोधली आहे आणि गरिबांची मुलं त्या शाळेमध्ये शिकणार। मित्रांनो, ती शाळेच्या भूखंडाची फाईल सापडलेली आहे, या कार्यकर्त्यांनी शोधलेली आहे। 4-5 महिन्यानंतर मी त्यांना कायदा सांगितलं बरं का, तुमची नोकरी जाईल, तुम्हाला दंड होईल, तुमच्या अंगावर सगळं काही येईल असं म्हटल्यानंतर ती फाईल तातडीने सापडलेली आहे, शोधलेली आहे। ती फाईल आपल्या समोर आहे आणि कशा प्रकारे राजकारणी लोक निवडणुकीच्या वेळी तुम्हाला छोटी मोठी लालच देऊन कसे मोठे मोठे भूखंड ढापतात आणि त्याच्यावरती गरिबांच्या मग शाळा ढापल्या जातात, दवाखाने धापले जातात, क्रीडांगणं धापली जातात, मैदानं धापली जातात। आता हे सगळ्यांना ढापली ना, त्यांना सगळे झापली जाणे हा कार्यक्रम आपण सुरू केलाय। सगळे प्लॉट जे जनतेच्या मालकीचे ते जनतेच्या विकासासाठी खुले केले जातील। जनतेच्या भूखंडावर पुढाऱ्यांची, अधिकाऱ्यांची, बिल्डरांची जी काही भरभराट चालू आहे ना, म्हणजे कधी तुम्हाला धक्का बसेल, तुमच्या शेजारी असणारा अमुक हा प्लॉट हा सरकारी मालकीचा आहे आणि त्याच्यावर कोणतरी शाळा चालवतोय, त्याच्यावर कोणतरी दवाखाना चालवतोय, त्याच्यावर कोणतरी क्रिकेटची अकॅडमी चालवतोय, कोणतरी टेनिसची अकॅडमी चालवतोय आणि गडगंज पैसा कमवत आहेत। पार स्विमिंग पूल पासून बागा सगळंच काही कसं नगरसेवक मंडळी खाजगी लोकांच्या घशात घालतात इनडायरेक्टली पाठीमागून पार्टनरवर, ते आपण सगळं तुम्हाला दाखवूच। एक फाईल आपण शोधलेली आहे आणि सगळ्याच फाईली आपण शोधू।